नमस्कार, युवा राज्यामधून मी अजय कुमार गाडेकर. आज एकंदरीत इतवारा पोलीस प्रशासनाने खूप मोठी कारवाई केली. आज 7 नंदींना वाचवण्यासाठी खूप मोठं यश संपादन झालं आणि पोलीस प्रशासन वारंवार या घटनेला अनुसरून ज्या ठिकाणी बैल कत्तलसाठी नेत आहेत त्या ठिकाणी धाडसी पद्धतीनं आजची ही सर्वात मोठी कारवाई या ठिकाणी आज दिसून येत आहे. पाठीमागे बघा, एकंदरीत 7 नंदी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि पोलीस प्रशासनाला 7 नंदी पकडून देण्यास म्हणजे आरोपीला पण पकडले त्यांनी. एकंदरीत आरोपी पण आतमध्ये आहे आणि 7 नंदींना वाचवण्यासाठी यश आलेले. गोपाळ सर, आज हे 7 नंदी वाचवलेत, हे कुठं सापडलेत आणि कशा पद्धतीने झाली थोडक्यात? जय श्रीराम, जय गौ माता. आज सकाळी लोकेशन मिळताच आम्ही पोलीस प्रशासनाला इतवारा पोलीस स्टेशन नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग पोलीस प्रशासनाच्या मदतीनं, गौरक्षकांच्या मदतीनं आज 7 गौवंश वाचवण्यात यश मिळाला. कत्तलखानीला आज नेत होते, पण आम्हाला तिथून माहिती मिळाली. आम्ही प्रशासनाला सांगून मग आम्ही त्यांच्या मदतीनं 7 गौवंश वाचवण्यात यश मिळालं आम्हाला. आज सोमवारचा बी दिवस आहे. आज पवित्र दिवस आहे, श्रावणचा पहिला सोमवार असताना बघा आम्ही 7 गौवंश आम्ही आज वाचवण्यात यश मिळालं आम्हाला. किती पुण्याचं काम आहे आमच्यासाठी आम्हाला माहीत आहे. पण साहेब, आम्ही प्रशासनाला एवढंच म्हणता की बाबा हे किती दिवस चालणार, असं वारंवार किती दिवस अजून चालणार? तुम्ही सांगा आम्हाला. रोज गाड्या येत आहेत, गाड्या जात आहेत, पण पोलीस प्रशासन बी किती दिवस करणार? तुम्ही एकदा कायदा आणा, मोठी कायदा आणा, केंद्रामध्ये पारित करा कायदा गोहत्याचा, मग राज्यात आणल्यानंतर मग बघा प्रशासन का. आम्ही काय एवढं म्हणत आहोत सर, आपलं सरकार आपली आहे, BJP सरकार हिंदूंची सरकार आहे. पण आपल्या सरकारमध्ये उद्या माझे लेकरं विचारण, पप्पा तुम्ही काय केल्या? गोहत्या होत असताना तुम्ही का वाचवल्या नाही का? तेव्हा तर BJPचा सरकार होता पण तेव्हा काही झाला नाही, पण आता काय होऊ शकते असं आम्हाला प्रश्न आमचे मुलं विचारू नये, हे आमचं एवढंच इच्छा आहे. साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, वारंवार मी सांगत आहे तुम्हाला. फक्त आमची एवढी विनंती, गौरक्षकांची, गौप्रेमांची फक्त एवढीच विनंती आहे की तुम्ही कठोर ते कठोर कारवाई करावी आणि नवीन कायदा पारित करावे. केंद्रामध्ये बी आणि राज्यामध्ये बी हे कायदा लागू व्हावा, बस आमची एवढीच विनंती आहे. जय श्रीराम, जय गो माता. गोपाळ सरांचं असं म्हणणं आहे, तीव्र गोरक्षक या ठिकाणी संताप व्यक्त करत आहेत. का करत आहेत? कारण नांदेड इतवारा हद्दीत सातत्याने गो हत्यासाठी इथे नंदी कत्तलखान्यामध्ये आणि त्यांच्या घरामध्ये आढळून आलेले. त्यामुळं गोरक्षकांचा एवढा संताप या ठिकाणी व्यक्त होत आहे की प्रशासनाला विनंती आहे, पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्या आरोपीस कठोर कारवाई, शिक्षा द्यावी. आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, राज्य सरकारला आहे, केंद्र शासनाला विनंती आहे की या गो हत्येसंदर्भात, या नंदी हत्येसंदर्भात, बैलांची जी कत्तल होत आहे या ठिकाणी कुठेतरी कायदा मोका लागावा, ही त्यांची तीव्र इच्छा या ठिकाणी आज यांनी बोलण्याच्या माध्यमातून व्यक्त केलेत. शुभम सर, जय माताजी. जय श्रीराम. रोज़ाना गौ हत्या हो रही है नांदेड़ जिला में. यहाँ से एक आधा किलोमीटर पे एक जगुरु नाका बोल के इलाका है. हर घर में 15 से 16 कत्ल खाने जो अवैध है, जो रोज़ाना एक 30-40 गौ माता का रोज़ाना कत्ल होता है. आज इतना पवित्र दिन है हमारा शिवरात्रि का, पहला सोमवार रहने के बावजूद भी कहीं ना कहीं ये हिंदू के भावना दुख रहे हैं. इसके ऊपर पुलिस प्रशासन और हमारे CM साहब जी इसके ऊपर थोड़ा कड़क एक्शन ले. और यहाँ पे जो कत्ल खाने हैं ये अवैध रीत्या हो के महापालिका और पुलिस प्रशासन को ये समझ के होके भी कुछ सामने क्यों नहीं आ रहा? अभी कैसा है, हम जब पुलिस प्रशासन को कॉल करते हैं, 112 पे कॉल देते हैं और पर्सनली हम पुलिस प्रशासन को कॉल करके बताते हैं कि यहाँ पे ऐसे गौ हत्या हो रही है, हमें ऐसा का माहिती मिली है. फिर पुलिस प्रशासन क्या करता है, हमारे कहने पे वहाँ पे जाके कार्रवाई करता है. फिर हमारा ऐसा कहना है कि जब गौ रक्षक को मालूम होता है कि यहाँ पे गौ हत्या हो रही है
तो हमारा कहना है कि पुलिस प्रशासन को कैसे नहीं मालूम पड़ता कि यहाँ पे गौ हत्या हो रही है, इतना वाहतुक हो रहा है। जब हम माहिती देते हैं तभी वो कार्रवाई करते हैं, खुद से क्यों नहीं होती है, ये हमारा कहना है गौरक्षक की ओर से। जय श्री राम, जय गौ। मी युवराज जाऊन अजय कुमार गाडेकर प्रत्येकांना आज या ठिकाणी जे गोरक्षक आले यांचा आज संताप या ठिकाणी व्यक्त होत आहे। आणि खरं पाहिलं तर एवढं असं तीव्र मोठ्या प्रमाणात या इतवारा पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या परिसराच्या मध्ये अशा पद्धतीनं जर गोहत्या व नंदी हत्या जर होत असेल, हे कुठंतरी या सरकारला जबाब विचारलेले गोरक्षक की तुम्ही मोका लागू करा। का लागू करा? कारण या निष्पाप ज्या जनावरांना बोलता येत नाही, हे मुख्य जनावर आहेत, याचा पाप कुठं फेडशाल असं सरकारला यांचं म्हणणं आहे की सरकारनं यासाठी तीव्र कठोरात कठोर असे कायदे आणावेत आणि गोरक्षणाच्या माध्यमातून यांचं पण तेवढंच हे करावं। कारण याचा पण उद्या चालून धोका होऊ शकते असं म्हणायला लागलेत की अपोजिटवाले की एक कत्तल त्यांना जसं कत्तलखान्यामधले जे कुरेशी आहेत त्यांना सांगायला लागले की आम्हाला एक मर्डर माफ आहे असं म्हणायला लागलेत। हे कुठेतरी लोकशाही मार्गाने जाण्याच्या हेतुअर्थी आहेत, पण त्यांनी दंडशाही पद्धतीने हे या ठिकाणी आपला रुबाब दाखवत आहेत। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। सरकारला या माध्यमातून विनंती आहे व गोरक्षकाकडून विनंती आहे, हे थांबावं। अजय कुमार गाडेकर युवराज। तर असे काही अपोजिटवाले आहेत जे गो हत्या करण्याच्या हेतुअर्थी या नांदेड जिल्ह्याच्या परिसरामध्ये लगतच असलेले एक अर्धापूर नावाचं एक गाव आहे। त्या अर्धापूर गावामध्ये असे काही लोक आहेत की हे गोरक्षकांना जीवे मारण्याच्या हेतुअर्थी काठ्या लाटा हॉकी असं गाडी भरून त्या ठिकाणी आज गाडी पकडण्यात आलेली आहे। त्या हद्दीमध्ये तर असं कुठलाही गैरकायदा त्यांनी हातात घेऊ नये। कायदा सुव्यवस्था शांतीसाठी राखली जाते। कायदा हे शांतिमय याच्यासाठी आणि रक्षणासाठी। मग हे स्वतः जर कायदा जर घेत असतील, एखाद्याचा जीव जर गेला तर याला जबाबदार कोण आहे हे प्रशासनाला आज या माध्यमातून यांनी जबाब विचारणार आहेत। तर प्रशासनानं कुठेतरी जागृत राहावं। या गोरक्षकांचं संरक्षण झालं तर या गोमातेचं संरक्षण होईल, या नंदीचं संरक्षण होईल आणि येणारी पिढी आपली चांगल्या अन्न जे आपण हे जगाचा पोशिंदा म्हणतो, खरं पाहिलं तर हे बैल आणि नंदी आणि गाय माता हे आपले या जगाचे पोशिंदे आहेत। याच्यामुळे आपल्याला अन्न खायला भेटते, हे आपण प्रत्येक मानवाने विसरू नये। एवढंच माझं या माध्यमातून या गोरक्षकाकडनं म्हणणं आहे।